नमस्कार. आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. रादर खूप छान पॉडकास्ट आहे. आज केतन सारदा सर आहेत, फाउंडर ऑफ श्यामा सिल्क. साडी म्हटलं की एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक वाटतो. त्याच साडीमध्ये काय डिझाईन्स आहेत, काय प्रकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज सरांसोबत बोलणार आहोत. तर वेलकम सर. सर, श्यामा सिल्क हे नाव तर खरंच खूप ऐकलेले आहे, बट श्यामा सिल्कचं ओरिजिन ते कसं चालू झालं, नक्की त्याच्या मागची हिस्ट्री आम्हाला एखादी छान गोष्ट सांगा. ॲक्च्युली ती हिस्ट्री खूप अशी काय म्हणतात इंटरेस्टिंग आहे की ॲक्च्युली आमच्या घरात सगळेजण सायन्स फील्डशी बिलॉंग करतात. जसं की माझी बहीण डॉक्टर आहे, वडिलांचं मेडिकल होतं, भावाची पॅथॉलॉजी आहे आणि फॅमिली बिझनेस बघायला गेलं तर मग आमचं सगळं धान्यामध्ये फॅमिली बिझनेस आहे. मी पण तोच फॅमिली बिझनेसच करत होतो पहिले 3-4 वर्ष. मग नंतर असं झालं की माझ्या मम्मीची खूप इच्छा होती की बाबा हे पाहिजे, मला साडीचं करायचं आहे, मला साडीचं करायचं आहे. तिने घरगुती पण केलं होतं, पण तिची खूप इच्छा होती की मला साडीचं करायचं आहे, साडीचं करायचं आहे. सो मी इंटरेस्ट घेतला की ठीक आहे, जरा आपल्या आईची इच्छा आहे तर ती आपण बघूयात, ट्राय करायला काय अडचण आहे. असंही मार्केटमध्ये मी जेव्हा काम करायचो धान्याच्या 4-5 तास काम असायचं, मग अदर टाईम मी फ्री असायचो. मग मला ते बोर व्हायचं, म्हणून मग मी शिफ्ट केलं की ठीक आहे पण बघूयात काय होतं. म्हणून मग असा विचार केला. माझ्या भावा एक कझिन भाऊ आहे, त्याच्याशी बोललो. मग तुम्हाला म्हटलं अरे तुला असं एकदम कापड करणार नाही, काही नाही, तुला कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. मग तो एक्सपिरियन्स घेताना मी विचार केला की ठीक आहे घेऊयात एक्सपिरियन्स म्हणून. मग तू म्हटलं कसा घेणार, म्हटलं मी घेतो माझ्या पद्धतीने, काहीतरी बघतो. मग मी एक पुण्यातलं एक मोठं दुकान आहे, त्या दुकानात कामाला लागलो. तिथं मी प्रॉपर झाडू, फरशी, हेल्परचं काम करायचो की जे नवीन एखादा माणूस एखाद्या ठिकाणी कामाला गेलं तिथं काय काम देते. मग त्यांनी ॲक्च्युली कामाला असं डायरेक्ट तर कोण घेणार नाही. मी म्हटलं अरे माझी परिस्थिती नाही आणि मला कामाची गरज आहे. तर ते म्हणले ठीक आहे हरकत नाही. मग त्यांनी मला 3,000 रुपये सॅलरी सांगितली. ही गोष्ट आहे 2016ची. बापरे. मला 3,000 रुपये सॅलरी सांगितली. मी म्हटलं ठीक आहे 3,000 तर 3,000, मला परिस्थिती नाही, म्हटलं मला पाहिजे. ठीक आहे म्हणले. मग तिथे कामाला लागलो. मग तिथे झाडू फरशी करायचो मी, काचा पुसणे, झाडू फरशी करणे. मग हळूहळू साड्यांच्या घड्या घालायच्या, या पोझिशनवर आलो. मग असं करता करता मी तिथं शिकायला लागलो की कापड कसं असतं, काय असतं. तिथले जे सिनियर लोक होते, सेल्समन लोक वगैरे, मग त्यांच्याशी मी डिस्कस करायचो की बाबा हे कापड कसं असतं, हे कापड काय आहे, सिल्कमधले प्रकार कुठले कसे, तिथं विचारायचो मी सगळं. पण असं कोणाला असं थिंकिंग नव्हतं की ह्याचं विजन काय आहे, शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही. एकदा काय झालं की तिथं एक असा इन्सिडन्स झाला की तिथं दुकानात एक पाईपलाईन होती, ती फुटली आणि मग तिथनं सगळं ते पाणी वेस्टेज बाहेर यायला लागलं. तर मालकाने सांगितलं हे पुसून घे. मग ते क्लिक झालं की आयला आता हे कसं पुसायचं. पण ठीक आहे म्हटलं आपण इथं काम करतो, आपण करायलाच पाहिजे. मी ते केलं. तिथून पुढे मी नाही की आपल्याला करायचं आहे. मग तिथून पुढे मी सुरुवात केली की नाही, मला अजून स्ट्रॉंगली शिकायला सुरू केलं की बाबा हे कसं ओळखायचं, कसं नाही ओळखायचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये मला 6 महिने गेले की हे कसं करायचं. तसं बघायला गेलं तर कापड शिकणं खूप अवघड आहे. कळलं पाहिजे. आपलं इंडिया एवढं वर्स्ट आहे की प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं काहीतरी बनतं. तर मग तिथं शिकताना मी आमच्या सिनियर्सशी बोलायचो. मग एक दिवस मी माझ्या भावाला सांगितलं हां आता मला यातलं सगळं याच्यात मला दुकान टाकायचं आहे. तो म्हणला वेडा झालायस का, एवढी इन्व्हेस्टमेंट करायची, 6 महिन्यात कसं कापड शिकलो. मी 25 वर्ष आले इथं काम करतोय म्हणलं, म्हणजे आपलं स्वतःचं आहे. तू काय 6 महिन्यात टाकायचं नाही म्हणलं. म्हणलं ठीक आहे तुला वाटतं ना, तू माझी एक्झाम घे, तुला जे वाटलं की बाबा हा फेल झाला, तू म्हणशील तोपर्यंत काम करीन म्हणलं. पण तो म्हणला की ठीक आहे. मी एक दिवस त्याच्या दुकानात गेलो. त्याचं फॅब्रिकचं दुकान आहे. मी त्या दुकानात गेलो. त्याने माझ्यासोबत वेगळे वेगळे फॅब्रिक टाकायला सुरुवात केली. हे फॅब्रिक कुठलं, हे रॉ सिल्क आहे, हे कॉटन आहे, हे प्युअर सिल्क आहे. पण हे बघताना मी काय करायचो, प्रत्येक फॅब्रिक उचलायचो आणि वास घ्यायचो आणि खाली ठेवायचं. एक अर्धा फॅब्रिक झाले की त्यांनी मला विचारलं की तू असं का केलं, वास का घेतो. मी म्हटलं कापड आहे ना, हे फीलनी जेवढं कळणार आहे तेवढं वासानी पण कळणार आहे. कारण प्रत्येकाचं फॅब्रिक हे प्युअर आहे. बरोबर. ते कुठल्या तरी किडा मारून त्याच्यापासून बनवलं आहे. तर प्रत्येक किड्याचा एक स्मेल आहे, प्रत्येक पाण्याचा एक स्मेल आहे. ते स्मेलवरनं मी ओळखायला शिकलो होतो की बाबा ह्या कापडाचा स्मेल हा आहे की जर समजा हे कापड साऊथमध्ये डाय झालं आहे तर ह्याचा वास कसा येणार, हे नॉर्थमध्ये बनारस साईडला डाय झालं आहे तर ह्याचा वास कसा येणार, हे सुरतमध्ये डाय झालं आहे तर ह्याचा वास कसा येणार. तर या गोष्टीच्या फीलवरनं तो मला म्हणायचा की हां तू शिकलास. अमेझिंग. कारण ही गोष्ट खूप इझी नाही आहे का तो वास आपल्या कंटिन्युअस आपल्यासोबत आला पाहिजे. म्हणजे ते फॅब्रिक शेजारनं जरी गेलं तरी कळलं पाहिजे की हा माणूस कुठल्या कस्टमरला काय दाखवणार आहे. बरोबर. की हे प्युअर आहे का नाही हे त्याच्यावरून ओळखायचं. मग अजून एक टेक्निक आहे प्युअर सिल्क ओळखायला की बाबा ते आम्ही काडी लावून जाळून बघतो. जर प्युअर केस असेल तर तो राख होते, केस जळायलाचा वास येतो. ते जर पॉलिस्टर मिक्स असेल तर ते गोळी तयार होते प्लास्टिक जळ्या.
मग त्याच्यावरून ते लक्षात यायचं की बाबा हां हे प्युअर आहे, हे नाही आहे. मग त्या टेस्टमधनं मी पासआउट झालो. मग त्यांनी तिथनंच वडिलांना फोन केला की घनश्याम काका करायला काही हरकत नाही आहे आणि प्रोसेस तर चालू करून टाका, बघूयात पुढे. मग असं करता करता लगेच मला इमिजिएटली मी प्रोसेसमध्ये होतो का मला माहिती होतं की हे करायचं आहे मला. आणि मी 8च दिवसात मला एक दुकान मिळालं रेंटचं. ते दुकान मी बघितलं, त्याला दाखवलं मला हे दुकान पाहिजे आणि हे घ्यायचं आहे. योगायोगाने ते एक रिलेशनमध्ये पण निघालं. मग ते पण फास्ट झालं आणि तिथून माझी प्रोसेस सुरू झाली. हा टाईम स्पॅन 6 महिन्यात झाला की मी 2 फेब्रुवारीला कामाला लागलो. माझ्या दुकानाचं ओपनिंग 2 ऑक्टोबर 2016 आणि मी कामाला लागलो 2 फेब्रुवारी 2016ला. 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत कोणाला माहीत नव्हतं की मी दुकान टाकणार आहे. सो तुम्ही 2 फेब्रुवारीला जॉब स्टार्ट केला, जे तुम्ही म्हटलं. हां, जो मी जॉब जॉईनिंग झालं माझं ते 2 फेब्रुवारीला झालं आणि 2 ऑक्टोबरला माझ्या दुकानाचं ओपनिंग आहे. एक्झॅक्ट 6 महिन्याचा स्पॅन आहे. आणि ह्याच्यात कोणालाच माहीत नव्हतं की माझं मी दुकान टाकणार आहे, कारण मी 30 तारखेपर्यंत जॉब करत होतो. म्हणजे माझ्या मालकाला माहीत नव्हतं. मी त्याच्यात 8 दिवस सुट्टी घेतली होती की माझी एक्झाम आहे आणि मला एक्झामला जावं लागणार आहे, तो मला 8 दिवस सुट्टी पाहिजे. मालकाने म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. ही माझी एक्झाम होती की मी खरेदीला गेलो होतो आणि मी खरेदीला जाऊन पूर्ण इंडियातनं खरेदी करून आलो. त्यात माझ्या मामाचा सपोर्ट होता मला. त्याचं दुकान होतं, त्यांनी तिथले एजंट्स दिले, तिथले कॉन्टॅक्ट्स दिले की तिकडे जा, तिथे बघ, तुला आवडेल, नाही आवडलं काही प्रॉब्लेम आला मला फोन कर. मग तिथनं मी ते सगळं कव्हरअप करून आलो. परत जॉब जॉईन केला, परत जॉब केला आणि मग 30 तारखेला रिझाईन केलं की नाही मला नाही होणार आहे आणि मी सोडलं. 1 तारखेला जाऊन मालकाला मी पत्रिका दिली की उद्या माझ्या दुकानाचं ओपनिंग आहे या म्हणून. बापरे. मग मालकाला असं काय 6 महिन्यात पोरगा कसं काय शिकला, त्यांचं काय वाईट म्हणणं नव्हतं, पण 6 महिन्यात पोरगा कसं काय शिकला. मग माझ्या आज सराउंडिंग जे लोक होते त्यांना धरलं की तुम्ही त्याला काय शिकवलं असं की तो 6 महिन्यात इतक्या फास्ट निघून गेला. ॲक्च्युली त्यांचे दुकान आणि माझं दुकान मी मुद्दाम असं होतं की आपण जिथे शिकलो त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला उभं नाही राहायचं, कारण त्यांच्याकडनं आपण शिकलो. तिथून माझं दुकान लांब होतं, सुजाता मस्तानी जवळ होतं आधी माझं दुकान, निंबाळकर तालीम चौकात. तिथं 150-200 स्क्वेअर फूटचं दुकान होतं. तिथून मी दुकान स्टार्ट केलं माझं आणि मग तिथं 3-4 वर्ष दुकान होतं. मग आता श्यामा नाव का ठेवायचं, म्हणजे नाव ठेवायचं, काय ठेवायचं. तर मग आता आपण केलं आहे आईच्या ह्याच्यापासून. मग आईचं नाव माझ्या श्यामा आहे म्हणून त्या दुकानाचं नाव श्यामा ठेवलं. वाव. ऐकताना पण ते खूप पोलाईट, खूप सायलेंट. हा, इझिली लोकांना ते उच्चारता येतं श्यामा. आणि आता तो असं झालंय की दुकानात जर कोण कस्टमर बसलाय आणि कोणाचा फोन आला आणि विचारलं कुठे आहेस, तर ते नाही म्हणत मी साडी खरेदीला आले, हा मी श्यामामध्ये बसली. म्हणजे ते कस्टमरच त्याला इंट्रोड्यूस करतं की श्यामा नावाचं काहीतरी आहे. बरोबर. ते एकदम शॉर्ट आहे, त्याला काही खूप वेलांट्या उकार असं काही नाही, इझी एकदम बोलायला. आईचं नाव होतं त्याच्यामुळे त्याचं ते कंटिन्यू झालं श्यामा. आणि मग तिथून ती प्रोसेस सुरू झाली हळूहळू. वाव. आणि ह्या जर्नीला किती वर्ष झालेत सर आता ह्याला 9 वर्ष होती या 2 ऑक्टोबरला. बापरे, अमेझिंग. म्हणजे एक स्टार्ट जो तुम्ही केलेला आहे तो जर ऐकला तर साहजिकपणे दिस इज लाईक एक मोटिवेटिंग फॅक्टर पण भेटतो, बट एक अनरिअलिस्टिक जे म्हणतो ना, एक थोडं ऍक्च्युली तसं आहे की एखादी गोष्ट पाहिजे तर ती पाहिजे ना, त्याच्यात जर नाही आपण हे केलं तर मतलब नाही ना त्या गोष्टीचा. त्या हिशोबाने आपण ती प्रोसेस करत गेलो, बघत गेलो, शिकत गेलो. मग कस्टमरचे बरेच आता 150-200 स्क्वेअर फूटचं दुकान मी शिकलो. एवढ्या मोठ्या दुकानात जिथं आम्ही साड्या इझिली 15,000ची साडी विकली जायची, मी दुकानात घेऊन बसलो. माझ्या इथं मी पहिले तसे प्रोसेस ठेवायला केली. मी कापड शिकलो होतो, मी विकणं शिकलो होतो, पण मी काय विकणं हे मला कळत नव्हतं. मी त्यावेळेला असं होतं की मी पण तिथं भरपूर साऱ्या प्युअर सिल्कच्या साड्या भरल्या होत्या, पण ते असं झालं की दुकान 200 स्क्वेअर फूटचं असल्यामुळे लोकांना कॉन्फिडन्सच नाही यायचा की अरे ह्या दुकानात 25 साड्या आहेत, मी मोठ्या दुकानात गेलो तर मला 200 बघायला मिळतील. राईट. त्यामुळे ऑप्शन लोकांना खूप मिळायचे. पण जे लोकांनी तिकडे 2,000, 3,000, 4,000च्या साड्या घेत होते त्यांची फ्रिक्वेन्सी परत वाढली की बाबा कमी रेंजची घ्यायची तर इकडे जाऊ, जास्ती रेंजची घ्यायची तर ऑप्शन्स बघू. का आता मी कमी रेंजमध्ये माझ्याकडे ऑप्शन्स ठेवायला जागा होती, सगळ्या गोष्टी होत्या. तिथनं ती प्रोसेस सुरू झाली. मग लोक रेफरन्स द्यायला लागली की बाबा तुला लग्नाची साडी घ्यायची तर तू दुसरीकडे कुठे बघू शकतेस, पण तुला बाकीच्या साड्या तू इथे बघ. ही एकदम 16-17ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला की त्या पोझिशनला ती गोष्ट होती. का आता लोकांना तो कॉन्फिडन्स नाही यायचा की मी 200 स्क्वेअर फूटमध्ये बसून 10,000ची साडी का घेऊ. बरोबर आहे. कॉन्फिडन्स नॅचरल गोष्ट आहे की आपल्याला पण एखादी गोष्ट घ्यायची तर आपण छोट्या दुकानात जाऊन कितपत घेणार आणि मोठ्या दुकानात जाऊन कितपत घेणार, हा फरक आहे, डिफरन्स आहे, तो राहणार. मग तिथनं प्रोसेस झाली. मग रेंट वाढत गेलं माझं, मग ते अफोर्डेबल नाही व्हायला लागलं
की बापरे पहिले 27,000 होतं, मग 30 झालं, मग 33 झालं, मग 36 झालं. असं करता करता ते जवळजवळ ऑलमोस्ट तो स्पॅन वाढत गेला. मग ते अफोर्ड करणं जरा त्रासदायक व्हायला लागलं, कारण 10% धंदा ग्रोथ होत नाही. बरोबर. 5% धंदा ग्रोथ होतो, हा महागाई भत्ता म्हणतो आम्ही. आणि 5% जो ग्रोथ होतो तो आपला हे वाढतो. ते एकदम 25% वाढत नाही धंदा तितक्या फास्ट 2-3 वर्षात. त्याच्यात कोविड आला. मग ते कोविड आल्यावर मग कोविडमध्ये रेंट पण देणं, मालक म्हणला की मी रेंट नाही सोडणार, माझं त्याच्यावरती पुढे काहीतरी लागलेलं आहे, मी रेंट नाही सोडणार, इकडे सेल बंद. मग ह्या प्रोसेसमधनं विचार केला की नाही, हे कुठेतरी थांबवावं लागेल. मग त्या प्रोसेसला काय करायचं. मग मी विचार केला की बाबा सिटीमध्ये एवढे दुकान महाग आहेत, परत रेंटचं दुकान घेणं काही आपल्याला पॉसिबल नाही. मग माझ्याकडे एक कमर्शियल प्रॉपर्टी होती, फर्स्ट फ्लोअरला होती, फ्लॅट होता ॲक्च्युली, तो कमर्शियल होता पण. मग तो मी हायर केला. मग मी त्याच्यात, तो ॲक्च्युली असा आहे की फर्स्ट फ्लोअरला आहे, पण तिथे लोकांना विजिबिलिटी नाही, पण मला गॅरंटी होती की मी विकणारं कापड हे क्वालिटी चांगली आहे आणि मी जे कस्टमर्स आहेत ते माझ्याकडे येणार का, तर मी त्यांना ती क्वालिटी, माझं ते बोलणं, मला माहिती आहे की तुम्ही आज एखाद्या कस्टमरनी ही साडी आजपर्यंत घेतली आहे, ते नेक्स्ट टाइम येणार तर मला त्याच्या पुढे दाखवायचं आहे. अगदी बरोबर. ते एखाद्या नवीन दुकानात गेले तर त्यांना ते मागणं परत शून्यापासून तिथपर्यंत यायचं, तिथून पुढे दाखवायचं. मला माहिती की मी इथपर्यंत दाखवलं, इथून पुढे मला दाखवायचं. त्यामुळे कस्टमरला 10-20 साड्या टाकल्या की हा मलाही फायनल आहे, ओके म्हणायचं. ते कस्टमर बेस घेऊन मी तिथं गेलो. ॲक्च्युली ती खूप मोठी रिस्क होती, कारण माझं पहिलं दुकान निंबाळकर तालीम चौकात, माझं दुसरं दुकान रमणबाग शाळा चौकात, ते पण पहिल्या मजल्यावर, एकदम ऑपोजिट, ते पण पहिल्या मजल्यावर. त्याच्यामुळे लोकांना ते, पण तिथे मी ते प्रॉपर फ्लॅट डेव्हलप केला, त्याला प्रॉपर इंटिरियर केलं. ज्या तिथे कमी होत्या त्या मी इकडे पूर्ण भरून काढल्या. आणि एखाद्याला भाडं देणं त्याच्यापेक्षा मी कस्टमरला बेनिफिट द्यायला लागलो की बाबा एखाद्या गोष्टीला मी भाड्याला समजा 5 रुपये देणार आहे, तर तो 5 रुपये मी कस्टमरच्या याच्यात रेटिंगमध्येच माझं प्राइसिंगच 5 रुपयांनी कमी करून टाकलं. हां, बरोबर. सो झालं काय की कस्टमरला बाहेरची साडी 100ला मिळणार आहे, ती कदाचित माझ्याकडे 97ला मिळेल त्या कन्सेप्टची. त्याच्यामुळे कस्टमरचं परत फुटफॉल वाढला की नाही, इथे साड्या स्वस्त आहेत, क्वालिटी मेंटेन होती. पण मग ह्या प्रोसेसमध्ये मी शिकलो की मला एक सिलेक्टेड माल ठेवायचा आहे, मला सगळा माल नाही ठेवायचा आहे, कारण आमचा समुद्र आहे, किती काढलं तरी कमी आहे. प्रत्येक कस्टमरची आवड वेगळी आहे, निवड वेगळी आहे. पण त्यातनं पण हवं तर प्रत्येक कस्टमर आहे, कोणाला कस्टमर नको आहे. मग 500ची पण साडी आहे, 25,000ची पण साडी आहे. त्याच्यामध्ये ठेवताना खूप सिलेक्टेड माल ठेवायला लागलो की बाबा हां, ह्या टेस्टचा माल ठेवूयात, ह्या टेस्टचा ठेवूयात, की मग त्यांनी फुटफॉल परत वाढत गेला. ऑफिस वेअरच्या हिशोबाने पण साड्या आपण ठेवत गेलो, त्या हिशोबाने मग ती प्रोसेस वाढत गेली. 9 years ऑफ जर्नी. तर 9 वर्ष जर आपण म्हणतोय सर, तर साहजिकपणे 9 वर्षांपूर्वीचा ट्रेंड आणि आत्ताचा ट्रेंड ह्याच्यामध्ये पण तर खूपच बदल असेल, बरोबर? पण त्यावेळेस कशा टाईपच्या साड्या सेल होत होत्या किंवा आवडत होत्या महिलांना, आणि आत्ताच्या ज्या जेनरिक साड्या आहेत, साहजिकपणे आता मला जेवढे माहिती आहे तेवढे पैठणी आहेत किंवा डिझायनरमध्ये थोडेफार डिझायनर्स असे माहिती आहेत, त्यात तुम्ही काय सांगता? ॲक्च्युली आता असं आहे की पैठणी झाली ही परंपरा आहे. आणि मी म्हणतो पैठणी ही नशा असू शकते, पैठणी ही साडी नसू शकते. माझ्याकडे असे पण कस्टमर आहेत की एकदा बसले की 5-5, 7-7 पैठण्या घेतात प्युअर सिल्कच्या. का? हा कलर नाही आहे माझ्याकडे, हा बुट्टा नाही आहे माझ्याकडे, ही डिझाईन नाही आहे. अशा पण लोक पैठण्या घेतात, म्हणजे असं नाही. म्हणून मी म्हणतो पैठणी ही नशा असू शकते. पैठणी ही साडी नाही आहे, ती परंपरा आहे, ती चालत आलेली गोष्ट आहे. पैठणी झाली, गडवाल झाली, कांजीवरम झाली, कांजीवरम पण आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यावर आमची दुकानदारी स्टँड होते. त्या गोष्टीवर आम्ही दाखवतो की हा, ही पैठणीपासून आम्हाला माहिती आहे की पैठणी टाकली की कस्टमर घेणारच आहे, तो हॉटकेक आहे आमचा. पण ह्या गोष्टीवर तर ट्रेंड बघत गेलात ना तुम्ही, तर एक साधारण 3-4 वर्ष झाली की लोकांना कळतं की नाही, माझ्याकडे आता खूप साऱ्या साऊथ टेस्टच्या साड्या झाल्यात, माझ्याकडे डिझायनर नाही आहे. मग तो ट्रेंड तिथून चेंज व्हायला चालू होतो. आता तर नवीन नवीन ॲप्लिकेशन्स आणि ह्याच्यामुळे लोकांना कळतं, लोक इझिली पोचतात, फोटो घेऊन येतात, मला अशी साडी पाहिजे. मग आम्हाला पण ते ट्रेंडमध्ये राहावं लागतं की बाबा हां, आता हा फोटो फिरतोय म्हणजे ही साडी चालणार आहे. म्हणजे आम्हाला पण असं नाही की आम्हाला सोशल मीडिया सोडून चालेल किंवा आम्हाला मार्केटमध्ये अपडेट राहून नाही चालणार. हायेस्ट अपडेट आम्हाला राहावं लागतं सगळ्या गोष्टीमध्ये. की आता 5 वर्ष आधी असं होतं की खूप ब्रोकेड सिल्क चालायचं, साऊथ सिल्क चालायचं. आता तो ट्रेंड शिफ्ट होत नॉर्थला आलाय, म्हणजे बनारसी सिल्क, शालू वगैरे. मध्ये 5-7 वर्ष अजिबातच चालत नव्हतं, आता परत ते ट्रेंडला आलंय. ते आहे, कारण 9 वर्षांपूर्वी लग्नांमध्ये शालू हा प्रकार
खूपच जास्त म्हणजे प्रत्येक हां. याच्यामध्ये शालू. शालू. आत्ता जर बघायला गेलं तर जास्त करून पैठणी असतील किंवा सिल्क मधल्या साड्या असतील किंवा अजून म्हणायला गेलं तर आपले नऊवारीज वगैरे ते असतात आणि घागरा असतात. लेहंगा आता खूप ऍक्च्युली जास्त असं झालंय की ती प्रत्येक गोष्ट एक बायफर्गेशन झालंय. हळदी म्हणलं की पिवळा कलर, मग पिवळ्या कलरची थीम होते. 9 वर्ष आधी हे नव्हतं. 9 वर्ष आधी 4च साड्या विकल्या जायच्या, एक साखरपुड्याची, एक लग्नाची, एक विधीची आणि एक तेल साडी. अशा 4 साड्यांमध्ये बस्ता बांधला जायचं की हा मुलीच्या 4 साड्या घेतल्या ओके. आता तसं नाहीये. आता लेहंगा, लग्न 4 दिवस चालतं. आता लग्न 4 दिवस चालतं, लेहंगा, मेहंदी, हळदी. सो लोकांना वाटायचं की बाबा रे साडीचा बिझनेस नॅरो होत जाईल, आता लोक कोण साड्या घालतं. नाही, आता लोक साड्या घालतात. उलट जे यंग जनरेशन आहे म्हणजे वय वर्ष 18 ते वय वर्ष 35 हे मॅक्सिमम साडी घालतात, कारण यांना प्रत्येक सणाला साडी पाहिजे. एकदा साडी घातलेली रिपीट नाही करायची आहे. पाहिजे. आणि वय वर्ष 50-55 पुढचे लोक आहेत, नको आता साडी मला नाही होत. ट्रेंड हा संपणार नाहीच आहे, हा रिपीटेडली येणारच आहे. फक्त काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. जसं की आता स्टिच साडी आली, 9 वर्ष आधी ही कन्सेप्ट नव्हतीच. आता आम्ही पण अपडेट झालो. आता आम्ही पण कस्टमरला ऑप्शन देतो, हा तर ही तुम्हाला साडी आवडली का, ओके आम्ही तुमच्या मेजरमेंटमध्ये शिवून देतो. अगदी 30 सेकंदात साडी घालता येईल इतकी, म्हणजे तुम्हाला पेटिकोट मॅचिंगची बघायची गरज नाही किंवा काही नाही. फक्त ब्लाउज शिवायचा, आम्ही तुम्हाला साडी शिवून देतो. आमचं बुटीक सेक्शन आहे, त्याच्या अंडर आम्ही ही प्रोसेस करतो, कारण आम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे. राईट. म्हणजे आपले सगळे डिझाईन्स वगैरे जे आहेत हे सगळे आपण आपल्या एंडनेच कम्प्लीट आउट करतो. जे कस्टमाइज डिझाईन, साड्यांवरचे जे डिझाईन्स वगैरे आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपणच करतो. मॅन्युफॅक्चरिंग करतो. काही गोष्टींमध्ये असं पण होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, काही गोष्टी ट्रेंडनुसार आम्हाला हायर कराव्या लागतात. ओके. म्हणजे असं काही नाही की आता पैठणी हे मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आपण इझिली, की आपल्याकडे आपण कारागिरी आहेत, आपण त्यांना सांगून आपल्याला पाहिजे तसं बनवू शकतो, नो डाऊट. पण काही गोष्टी अशा आहेत की आता 25,000ची पैठणी मॅन्युफॅक्चरिंग करायला इझी आहे. 500 रुपयाची 1,000-2,000ची मॅन्युफॅक्चरिंग करणं इझी नाही आहे. का तर एकदा ती लूम लागली की ती 200 साड्यांची काढते. मग एखाद्या कस्टमरला 5,000त ती साडी बसवणं इझी नाही आहे. सो ते आम्ही हायर करतो ट्रेंडनुसार, पण त्याच्यात खूप हार्ड सिलेक्शन करून करतो की बाबा ह्या पॅटर्न्समध्ये हे कलर्स पाहिजेत. हे नसतील तर आम्ही सांगतो स्पेसिफिकली की आम्हाला हे कलर कॉम्बिनेशन ह्या पॅटर्न्समध्ये बनवून द्या, जे की ते मार्केटमध्ये जे की मार्केटमध्ये इझिली कॉमन होणार नाहीत, पॅटर्न्स दिसणार नाहीत. लेहंगा वगैरे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्या हँडवर्कमध्ये बनवून घेतो. डिझायनर साड्या आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, ब्लाऊज डिझाईन्स करतो, वन पीस डिझाईन्स करतो. ते इझिली होतं, पण विविंगवाल्या गोष्टी इझिली पॉसिबल होत नाहीत. पण त्या आपण करतो, ज्या हायरच्या क्वालिटीच्या आहेत त्या आपण डेफिनेटली करतो. वाव. ट्रेंडवर जर बोलायला गेलं सर तर ट्रेंड साहजिकपणे एजनुसार पण ट्रेंड बदलत जातो. जसं तुम्ही म्हटलात की आता साहजिकपणे साड्यांचे व्हरायटीज खूप जास्त येतात. प्रत्येक सणाला साडी, प्रत्येक काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी तर चालूच असतात. तर त्या ट्रेंडमध्ये जर आपण एज ग्रुपला टार्गेट केलं तर आपले एक समवेअर अराउंड काही यूथ आहे ते कोणत्या प्रकारच्या साड्या घेतात किंवा प्रिफर करतात. काही असे 40s-50s आहेत, साहजिकपणे ते पण असे खूप स्टायलिश होत चाललेत. असं नाही की आजी झाली म्हणून आजीसारखी साडी घेते, अशा नाही आहे. त्यांचा पण एक बघण्याचा दृष्टिकोन शेवटी बदलला आहे. तर त्यावर तुम्ही काय बोलाल? आत्ताचा ट्रेंड म्हणला ना तर तो इतका फास्ट बदलतो. एखादा कस्टमर असतं, हा मला हीच साडी पाहिजे. सो ट्रेंड हा खूप फास्ट बदलतो. पण तसं बघायला गेलं एज ग्रुपनुसार तर आता आम्ही कस्टमरला काही वेळेला सजेशन देतो की ताई तुम्हाला साडी पार्टीमध्ये घालायची आहे तर मग डिझायनर घ्या. मग फंक्शन नाईटचं असेल, कदाचित कधी होतं की दुपारची पण पार्टी असते, पण आम्ही त्याला सांगतो की नाही, मग तुम्ही डिझायनर नका घेऊ, मग सिल्कमध्ये काहीतरी फॅन्सी पॅटर्न घ्या. मग त्यात बनारसी टेस्टमध्ये खूप फॅन्सी पॅटर्न देतात, मग ते आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे घ्या. जर तुम्ही बेसिक गोष्टीमध्ये असाल, बजेट फ्रेंडली हवा असेल तर तसं पण आम्ही करतो. इंटरव्ह्यूसाठी हवे असतील तर आम्ही तसं सजेस्ट करतो की तुम्ही भागलपुरी सिल्क वापरा, तुम्ही कॉटन सिल्क वापरा, तुम्ही कॉटन पटोला वापरा. ह्या गोष्टी आम्ही इंटरव्ह्यूसाठी सजेस्ट करतो. एक एज ग्रुपनुसार बघायला गेलं तर ब्राईडच्या साड्या बघायला गेलं तर सगळ्या असे वॉलेंट ब्राईट कलर्स असतात. पण हे जर आम्ही करवली असेल, त्यांना असेल तर मग त्यांना थोडंसं एजनुसार त्यांच्या कम्फर्टेबली सांगतो, हां तुम्ही ट्रेंडी घ्या, की तुम्ही फॅन्सी ड्रेस घ्या, की तुम्हाला आता संगीतला घालायचं आहे तर तुम्ही लेहंगा कस्टमाइज करून घ्या, असं आम्ही सजेस्ट करतो. आता हे जर तुम्ही 50-60+ गेलात तर त्या लोकांचं म्हणणं आहे की नको बाबा, आम्हाला खूप चमचम नको, आम्हाला टोचणारं नको, आम्हाला हलकं पाहिजे. मग तो एज ग्रुपचा पॅटर्न्स वेगळा आहे. त्याच्यावर गेलात तर आम्हाला बारीकच बॉर्डर पाहिजे, आम्हाला थोडं प्रिंटेड पाहिजे, आम्हाला थोडं रेशीम वर्क पाहिजे. आणि साडी आपण विचार करतो फक्त लग्न समारंभाला लोक साडी घेतात. आणि आत्ता म्हणजे माझ्या बघण्यात असं आहे की लोकांना साडी कुठे घालायची आहे
अरे यार कोणाकडे तरी एक्सपायरी झाली, आम्हाला साडी घालायची. हो. हा चॅलेंजिंग गोष्ट आहे, कारण लोक साडी बघायला गेलं तर मग जरी तिथं कशी घालणार, बरोबर. टिश्यूचं फॅब्रिक आहे ग्लॉसी, तिथं कसं घालणार. नाही घालू शकत. मग ही चॅलेंजिंग गोष्ट आहे की लोकांना एक्सपायरीच्या ठिकाणी जाताना सुद्धा साडी घालावी लागते. मग त्यांना काय द्यायचं. तिथं लोक ड्रेस घालून जात नाहीत, लोक पार्टीला ड्रेस घालतील, पण लोक अशा ठिकाणी जाताना ड्रेस नाही घालत. मग तो एक चॅलेंजिंग पॅटर्न असतो की तिथे काय द्यायचं, की कोणाला काय द्यायचं. ते असं वाटतं की खूप इझी आहे. मी नेहमी म्हणत असतो कस्टमर, माझे मित्र म्हणतात तुझं काय बाबा साडीचं दुकान आहे. मी त्याला नेहमी म्हणतो अरे तुला एकच बायको सांभाळायची, मला तुझी पण सांभाळायची, त्याची पण सांभाळायची, त्याची पण सांभाळायची. प्रत्येकाच्या मनातलं मला काढावं लागतं ना की ह्याला काय पाहिजे आज. हो. त्या गोष्टीची प्रोसेस करताना पण ही गोष्ट आहे की खूप चॅलेंजिंग गोष्टी असतात, बेसिक गोष्टी असतात, प्रत्येकाची आवड असते, ती शोधून काढावी लागते. त्यांच्या कपाटात काय आहे ते आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मग कस्टमरला म्हणतात निळा कलर, मग निळ्या म्हणलं की त्यातले 18-19 शेड सगळ्या कॅन्सल करतात, माझ्याकडे निळा आहे. पण आपल्याला तर कस्टमरला निळाच द्यायचा आहे, मग तो कसा द्यायचा. मग त्यांना तसं त्यांचं ट्रीट करावं लागतं, त्यांना तसं फिरवावं लागतं की हा बाबा, का तर आमचं विजन असतं की कस्टमरनी ही साडी ह्याला घातली ना तर छान दिसेल. म्हणजे माझं पर्टिक्युलर असं म्हणणं आहे, कस्टमर रिपीट व्हायला रिझन असं आहे की कित्येक कस्टमर असेल की केतन तू म्हणशील ती साडी मी घेते, का तर त्यांनी तेवढा एक्सपिरियन्स घेतला आहे की ह्यांनी दिलं आहे, लोकांना त्याचं चांगलं वाटलं आहे, लोकांना कमेंट्स आल्याशिवाय कळत नाही की बाबा तुम्ही आलाय आवरून आलेत आणि तुम्ही अरे साडी खूप छान आहे, संपलं. तुम्ही जे मागे 2 तास आवरले ते इझिली कव्हरअप झालं एका सेकंदात. आणि माझे त्याच्या मागचे 50 मिनिटाचे कष्ट माझे पण सक्सेसफुल झाले. का तर ते परत माझ्याकडे रिपीटेडली येणार आहेत. माझ्याकडे फुटफॉल व्हायचं रिझन एक आहे की माझ्याकडे कस्टमर रेफरन्सनी येतात. हो, कारण साहजिकपणे तुम्ही जसं म्हटलात की त्यांना ओळखणं, त्यांच्या मनात नक्की काय आहे, त्यांच्याकडे काय नक्की साड्या आहेत हे देऊन तुम्ही हे सगळं कम्प्लीट करून तुम्ही त्यांना एक साडी देताय तिथपर्यंत येणं म्हणजे. म्हणून तर ह्या गोष्टीसाठी मॅक्सिमम माझा प्रयत्न आहे की कस्टमरच्या समोर मी साडी दाखवायला बसलो. मी बसतो किंवा माझी वाईफ आहे विजया, ती पण फॅशन डिझायनर आहे, ती बसते. मोस्ट प्रोबेबली आमचा प्रेफरन्स असतो की आम्ही कस्टमरला दाखवणं. कित्येक कस्टमर असेल की जे वेट करतात, हा बाबा तुमच्याला दुसरं कस्टमर चालू नाही, मी 15-20 मिनटं थांबते, पण मला तुम्हीच साडी दाखवा. आजकाल एवढ्या धावपळीच्या दुनियेत लोक आमच्यासाठी थांबतात, ही खूप मोठं बर्डन आहे आमच्यासाठी. दॅट इज अन अचीवमेंट एज वेल ना. बरोबर आहे ही गोष्ट, पण आमच्यासाठी का तर एखादा माणूस त्याचा किमती वेळ काढून थांबलाय आमच्यासाठी. आम्हाला ह्यांनाही सोडता येत नाही, आम्हाला त्यांनाही बघतात. मग अशा वेळेला आम्ही खूप दोघांना एकत्र दाखवायचा पण प्रयत्न करतो की बाबा एकदमच दोघं आले आणि दोघांना हवं, तर कस्टमर आम्हाला तसं पण सपोर्ट करतं. मी नेहमी म्हणतो की माझं कस्टमर बेस इतकं चांगलं आहे आणि ते इतकं आम्हाला सपोर्ट करतं, का तर आम्ही त्यांच्यापर्यंत असं आहे की हा ते ही तुमची साडी म्हणजे आमचीच आहे, आम्ही तुम्हाला चांगल्या घरात चांगली मुलगी द्यावी असं आमचं भावना आहे की आमची पोरगी चांगल्या घरात जावी, एवढं आम्ही इझिली देतो. आता साड्या म्हटल्यावर सर टाईप्स खूपच आले, म्हणजे जसं गडवाल आलं, बनारसी आली, पैठणी आली, डिझायनर्स आली, अजून एक लेटेस्ट पॅटर्न पटोला जो पॅटर्न आहे तो एक वेगवेगळा आला. तर ह्या सगळ्या टाईप्समध्ये असा आत्ताचा खूप ट्रेंडिंग कोणता आहे? आता ट्रेंड तसं बघायला गेलं ना तर खूप ट्रेंड कंटिन्युअस चेंज होतोय. आत्ता मध्यंतरी मागच्या सीझनमध्ये खूप वर्क टेस्ट चालत होते, आता ती वाढेल अजून. आता बनारसी सर्वात जास्त ट्रेंडमध्ये. आत्ता आत्ता पावसाळ्यात लोक पटोला प्रिंटमध्ये असतो, जरी काठाच्या साड्या घालत नाहीत, मग पटोला काय प्रिंटेड आहे. मग त्या पिरियडमध्ये पटोला इकत ह्या कन्सेप्ट खूप चालत होत्या. आता त्या चालतात आहे अजून सुद्धा, नाही चालत असं नाही. त्या आता अगदी आम्ही 1100-1100 पासून 18-20 हजारापर्यंत विकतोय. घेणारं क्लायंटेज प्रत्येक जण आहे, प्रत्येकाचं बजेट वेगळे, त्यानुसार ते घेतात, त्यानुसार डिझाईन्स येतात, फॅब्रिक्स येतात. आता कारण लग्न सोहळा चालू झाला की आता परत बनारसी टेस्ट ट्रेंड मध्ये येईल. आता शालू कन्सेप्ट परत चालेल, शालू आणि थोडंसं टिश्यू सिल्क चालेल. का तर आता लोकांकडे साऊथ टेस्टमध्ये बरेच कॉन्सेप्ट झालेत की ब्रोकेड सिल्क झालंय, साऊथ इंडियन सिल्क झालंय, ते जे लोकांच्या आहेत त्या फिल झाल्यात सगळ्या. आणि असं नाहीये की ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांच्या घरात साडी घेतली जाते. तुम्हाला तुमच्या एखाद्या सरांच्या घरात किंवा मॅडमच्या घरात कुठं लग्न आहे तर तुम्ही पण म्हणता नाही मला तिकडे जायचंय, त्यांचं लग्न खूप छान असेल, मला साडी घ्यायची. साडीला फक्त कारण पाहिजे की का घ्यायची. जर अजून एक असं नेहमीच प्रश्न पडायचा की नवरीची साडी म्हणून घेतली जाते, पण ती नवरीची साडी आहे असं म्हटलं जातं, आणि बाकीचे जे कलोरे असतील किंवा घरातले लोक असतील ते पण तशीच सेम साडी घेतील, बट तरी पण तो असा डिफरन्स किंवा कंपॅरिझन होतं की नाही ही नवरीची साडी आहे, ही बाकी लोकांना आम्ही अशा साड्या दाखवतो. तर डिफरन्स काय असतो नक्की? डिफरन्स दिदी असा असतो की
आम्ही स्वतः या गोष्टीचं लक्ष देतो की ही साडी आम्हाला स्वाभाविक आहे की जे ब्राईड आहे, जे मेन उत्सव मूर्ती आम्ही थोडक्यात म्हणतो की जे उत्सव मूर्ती आहे त्यांची कन्सेप्ट जर आजूबाजूला दिसायला लागली तर त्यांची व्हॅल्यू कमी होते आणि त्यांच्यासाठी घेताना थोडंसं प्रीमियम सेक्शनमध्ये घेतलं जातं. ते प्रीमियम सेक्शन दाखवताना इझिली आम्ही ते लोकलमध्ये इझिली कॉमन होऊ देत नाही. म्हणजे स्पेसिफिकली माझ्याकडे आपल्या श्यामा सिल्कमध्ये जर हा विचार केला तर इझिली आम्ही त्या गोष्टी कस्टमरच्या समोर आणत नाही. ओके. सो आपल्याकडनं ज्या ब्राईडनी साडी घेतली आहे तर ती पटकरशी हायलाईट होते की ही साडी काहीतरी वेगळी आहे बाबा, बरोबर, ही कॉमन नाही आहे. ते कॉम्बिनेशन्स, ते ब्राईट कॉम्बिनेशन्स. आणि तुम्हीच पण लाल साडी घातली आणि तुमच्या शेजारी पण अजून एखादा एखाद्या दिदी येऊन उभं राहिल्या, त्यांनी पण लाल घातली, तो बायफर्गेशन व्हायला पाहिजे ना. त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो की बाबा चांगली क्वालिटी, चांगली कन्सेप्ट आणि एक सिलेक्शन येतं त्याच्यात वेगळं. ब्राईडसाठी करवल्यांना आम्ही सजेस्ट करतो, हा बाबा की तुम्ही थोडे ट्रेंडी पेस्टल शर्ट चालू आहेत तर ते घाला. ब्राईडला पेस्टल स्टेट चांगली दिसत नाही. किती पण आम्ही 100 साड्या पेस्टल टाको, फोटो घेऊन येतात, हां आम्हाला असं पाहिजे, त्यातनं ते पेस्टल शॉर्टलिस्ट करतात. पण ज्या वेळेला आम्ही ती त्यांना नेसवून दाखवतो किंवा अंगावर टाकतो, त्याच्या शेजारी ब्राईड साडी टाकली की नाही ही नको आम्हाला पेस्टल, आम्हाला ब्राईटच पाहिजे. का तर त्याच्यात चेहऱ्यावरती रिफ्लेक्शन्स चांगले येतात. त्या गोष्टीचा एक आहे. त्याच्यासाठी एक आम्ही काही गोष्टी फॉलोअप करतो की बाबा ब्राईडनी घालताना एक मीडियम बॉर्डर घातली पाहिजे. खूप छोटी बॉर्डर पण चांगली दिसत नाही, खूप मोठी बॉर्डर पण छान दिसत नाही. एक मीडियम बॉर्डर घातली पाहिजे, थोडी भरजरी पाहिजे, अगदी खूप तुरळक बुट्टे नाही पाहिजेत, जरा व्यवस्थित बुट्टे पाहिजेत. ह्या गोष्टीचा ऑल ओव्हर बुट्टा पाहिजे, पदर चांगला पाहिजे, त्याला गोंडे व्यवस्थित केलेले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचा आम्ही स्वतः कस्टमरला सजेशन्स देतो की दीदी तुम्ही हे करा, ह्यानी छान दिसेल, ह्याच्याशी मॅचिंग हे करा. कदाचित आम्ही कधी कस्टमरला सांगतो की याला सेल्फ ब्लाऊज आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट करा की तो तुम्हाला अजून चांगला दिसेल. ह्या गोष्टीचा आम्ही पूर्ण विचार करतो. तर अमेझिंग. म्हणजे आज तुमच्याकडून कळालं की नवरीची साडी नेहमीच का आवडते किंवा ती खरंच खूपच छान का वाटते ना, आज त्यामुळं खरंच कळालं ते. आणि सर आता भरपूर कस्टमर्स, तुम्ही रोज खूप सारे कस्टमर्स बघत असताल, तर अशी एखादी मोमेंट की तुम्ही कधीच विसरणार नाही की कस्टमर आलाय आणि त्यांनी काहीतरी विचारलंय किंवा काय, असं एखादं तरी मोमेंट असेल? एक इंटरेस्टिंग आहे, मी सांगतो किस्सा की मी जस्ट दुकान चालू केलं होतं 2018-19ची गोष्ट असेल मे बी. दुकान छोटं होतं आणि एक रेफरन्सनी कस्टमर माझ्याकडे आलं होतं की ह्यांना लग्नाच्या साड्या घ्यायच्यात आणि ज्यांची साडी घ्यायची ती मुलगी, तिच्यासोबत तिचा होणारा हजबंड आणि त्या दोघींचं फॅमिली, कोणाचा मामा कोणाचा, असे एक 6-7 जण आले होते. आधीच दुकान लहान, 7 जण बसवणं, त्याच्यात साड्या दाखवणं. म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही अर्ली मॉर्निंग या, म्हणजे फ्रेश असतो, सगळा माल लावलेला असतो, तुम्हाला दाखवता येईल. हा माझा चांगुलपणा की बाबा तुम्ही सकाळी लवकर या. ते सकाळी लवकर आले, दाखवायला चालू केलं, हां ही साईडला ठेवा, ती साईडला ठेवा. असं करता 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 2 वाजले. 11 वाजता कस्टमरने एंट्री केली, 2 वाजले. पण मला कॉन्फिडन्स यायला तयार नाही की अरे यांनी एवढ्या साईडला ठेवलं, ते घेणार किती. ते म्हणले एक काम करा, या साईडला ठेवा. जनरली कस्टमर असं करतं की बाबा ह्या साईडला ठेवा, आम्ही बघून येतो आणि परत घेतो. ही काही लोकांची टेंडन्सी असते. ठीक आहे, तुम्हाला पैसे खर्च करायचे 10-20 हजार रुपये, तुम्ही बघा, आमचं काही दुमत नाही, आम्ही आमच्याकडनं पुरेपूर दाखवतो. त्या कस्टमरने मला काय सांगितलं की आम्ही जेवून येतो तोपर्यंत तुम्ही सगळं नीट करून ठेवा, आम्ही परत येतो. म्हणजे मी परत तरच होतच की माप इकडं कलंडणार आहे का इकडं कलंडणार आहे. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. ते अर्ध्या तासात आले, जाऊन व्यवस्थित नाश्ता बिष्टा करून आले, परत बसले. परत मी तेवढ्याच पीसफुली तिथून त्यांना 2:30-3 वाजता दाखवायला चालू केलं. दाखवता रात्रीचे 9:30 वाजले. बापरे. ते सकाळी 11 वाजता मी एक कस्टमर हातात घेतलेलं, रात्री 9:30 वाजूपर्यंत मी एकच कस्टमर करत होतो. त्या कस्टमरने साड्या घ्याव्या 4. म्हणजे एवढं मी डेडिकेशनली दाखवतो. पण नाही, आपला शौक आहे, आपण शौकसाठी टाकलाय. कस्टमर काय घेईल, एक साडी घेतली तर असं आपण थोडी म्हणतो की तुम्ही 10 मिनिटातच एक साडी का घेतली, नाही म्हणत ना आपण त्या कस्टमर. मग कस्टमरने 10 तास लावले तर आपण हायपर नाही व्हायला पाहिजे. तेवढ्याच पीसफुली जाताना मी त्यांना म्हटलं या ताई परत, मला आवडेल तुमच्यासोबत परत व्यवहार करायला, असं तसं खूप प्रेमाने बोललो गेलो. दुसऱ्या दिवशी शटर वर करायच्या आधी कस्टमर 11 वाजता दारात परत उभं. मी म्हटलं आता हे बदलायला आलेत का कशाला आलेत माहीत नाही, पण मी परत पीसफुली या ताई बसा 2 मिनटं, देवपूजा झाली, उघडलं, सगळं झालं.
त्या कस्टमरनी पुढच्या अर्ध्या ते 1 तासात बरोबर 57 ते 58 साड्या घेतल्या. जे आदल्या दिवशी 4 साड्या घ्यायला त्यांनी मला 10 तास लावले, त्या कस्टमरनी पुढच्या 1 तासात 57-58 साड्या घेतल्या. बापरे. वाव. हा प्लस पॉईंट आहे की आपण थकत नाही, म्हणजे मी स्वतः थकत नाही. का तर मी कस्टमरला नेहमी म्हणतो तुम्ही दिवसभर बघा, मी दाखवीन. असं काही नाही की मी दाखवत नाही, मी तेवढ्याच पीसफुली दाखवतो. मी आजपर्यंत मला आठवत नाही की 9 वर्षात मी कुठल्या कस्टमरवर चिडलोय की तुम्हाला घ्यायचं नाही तर कशाला आलात. कधीच होत नाही माझ्याकडे असं. का तर तो माझा आवड आहे, माझं पॅशन आहे, म्हणून मी करतो. ॲज वेल ॲज विजय पण सेम करते, कारण तिचं पण पॅशन आहे, ती फॅशन डिझायनर आहे, ती पण माझ्या रुटीनमध्ये सेट झाली. ह्या गोष्टी कस्टमरला खूप अपेलिंग आहेत. कस्टमर फोनवर सांगतात की तुम्ही खूप छान दाखवलं, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आहे, तुम्ही खूप शांततेने दाखवता, आम्हाला जे हवं ते दाखवायचा प्रयत्न करता. ही आमची ब्रँड व्हॅल्यू, की आम्हाला काय पाहिजे, कस्टमरला काय पाहिजे आणि आम्हाला ते कस्टमरला द्यायचं आहे, त्यांना आमचे काय देऊ शकतो आमच्याकडचं नवीन, तो आमचा प्रयत्न असतो. काही कस्टमर एखादी साडी घ्यायला येतात, आम्हाला त्यांची लिंक लागून जाते, कस्टमरला लिंक लागून जाते, मग आम्ही त्याच्यात जास्तीत जास्त द्यायचा. 1 साडी घ्यायला आलेल्या कस्टमरला सुद्धा आम्ही 10-10 साड्या देतो की ही आमची कला झाली. पण ही देणं आणि त्यांनी घेणं ही त्यांची कला आहे, की त्यांनी पण घेतलं पाहिजे ना. त्यांच्या पर्समध्ये किती पैसे आहेत ते कसे बाहेर काढायचे, हा आमचा प्लॅन असतो. की ते पर्समध्ये टाकलेत म्हणजे खर्च करायचेत ना, ते घरी यायचे नाहीत परत, मग ते बाहेर काढायला पाहिजे ना. त्याच्यासाठी आम्ही ते बघत असतो की बाबा हां की हे बाहेर काढायचे, तो आमचं प्लॅनिंग असतं. योग्य डिझाईन, योग्य साडी त्यांना आवडली पाहिजे. मग त्यांच्या समोरनं एखादी ग्रीन साडी आवडली, पण त्यांचं डार्क ग्रीन आवडल्यावर त्यांचं पेस्टल ग्रीनकडे पण लक्ष आहे. मग त्यावेळेला ती ग्रीन साडी आउट करायची, त्यांच्या डोळ्यासमोर नाही ठेवायची. मग एखादी लाल दाखवून परत त्या ग्रीनवर आणायचं, म्हणजे माइंडसेट चेंज होतो. हा मला ही पण आवडली, ही पण ठेव. होपसो. नाही, कारण हे खूप रिलेटिंग वाटलं सर. जस्ट बिकॉज आपण साडी घ्यायला गेलो ना, तर कलर्स फायनल असतात की आपल्याला असा कलरची साडी आज घेऊन यायची आहे घरी, हे खूप ठरलेलं असतं. पण तिथे जाऊन साहजिकपणे जर साड्या आणि हे कलर जसे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे अशा खूप आले, तर साहजिकपणे 1च्या ऐवजी 5 साड्या घ्यायला पण तिथे वाईट नाही वाटत, कारण माहिती आहे की आपल्याला ते दिलेलं आहे अशा टाईपमध्ये. इझिली गोष्ट अशी आहे की आजकाल आहे ना 5,000 रुपये कोणी कॅश ठेवत नाही सोबत, कॅरी नाही करत. आम्ही कस्टमरला ऑप्शन देताना करतो की गुगल पे करणार का कार्ड करणार. कॅश हा ऑप्शन आम्ही ठेवतच नाही, का आता आम्हालाही कॅरी करायला इझी होतं. इझी म्हणजे डायरेक्ट बँकेत जातात, आपला व्यवहार सगळा 1 नंबर येतो, काही प्रॉब्लेम नाही. GST बिलिंग होतं सगळं. मग ते पण असतं की बाबा ह्यांच्या पाकिटातनं पैसे बाहेर काढायचे. हा प्लॅन आमचा पहिले असतो कस्टमर आत येताना, की हां ह्यांच्या पाकिटातनं किती बाहेर काढायचे. टार्गेट लावतो आम्ही आणि विजया एकमेकांमध्ये सीझनमध्ये टार्गेट लावतो की या महिन्यात तू वरचढे का मी वरचढे, त्याच्यावर आम्ही ट्रिप प्लॅन करतो. तू मला ट्रिप देणार का मी तुला ट्रिप देणार. क्या बात आहे सर. ही गोष्ट व्हायला पाहिजे. खूप छान मोमेंट शेअर केला सर. म्हणजे तो खरंच रिलेट पण झाला साहजिकपणे. महिला मंडळ जेव्हा साडी घ्यायला जातं त्यावेळेस वेळ काढून जातं, भरपूर वेळ असतो त्या टायमिंगला त्यांना. त्यामुळे पुढचा माणसाचा खरंच पेशन्स त्यावेळेस चेक होतो, जे तुम्ही आत्ता सांगितलं. पण हॅट्स ऑफ टू युअर पेशन्स ॲज वेल, की एवढा वेळ तो कस्टमर हँडल करायचा आणि साहजिकपणे तो परत दुसऱ्या दिवशी जास्त घेऊन गेले साडी. दॅट इज अन अचीवमेंट वी कॅन से. ते आहेच, पण सोबत बऱ्याच गोष्टी असतात. स्टाफ त्यांना पण सांभाळावं लागतं. आता आमच्या लाईनमध्ये खूप कमी स्टाफ मिळतो, का तर लोकांना इझिली हवं आहे प्रत्येक गोष्ट. आमच्याकडे इझिली कुठलीच गोष्ट मिळत नाही. ना साडी विकली जाते इझिली, ना इझिली कॅश येते, ना इझिली स्टाफ मिळतो. कारण कस्टमर 9 वाजता गेलं की तिथून पुढे आमची आवरावरी सुरू होते. तिथून पुढे आम्हाला 10 वाजतात, 10:30 वाजतात, तिथून पुढे घरी जाणं, मग बाकीच्या गोष्टी. आणि तेवढ्याच फ्रेश माइंडने आम्हाला सेकंड डे यावं लागतं. म्हणजे स्टाफ हा पण आमच्याकडे आता हळूहळू प्रॉब्लेम क्रिएट होत चालला आहे, की स्टाफ मिळतो, नाही मिळत असं नाही, पण लोकांना इझिली डिलेवरीज. आता आमच्या सेक्शनला आता माझ्याकडे आत्ता इतक्या 2-3 जण इंटरव्ह्यूला येऊन गेले. हां आम्हाला डिलेवरी करून इतके पैसे मिळतात, मग आम्ही जॉब का करू. म्हणजे लोकांचा हा माइंडसेट झाला आहे, पण तो त्रासदायक आम्हाला पण आहे आणि त्यांना पण आहे. आम्हाला आज आहे, त्यांना 10 वर्षानंतर आहे, की वयाच्या 40 नंतर लोक गाडीवर फिरू शकणार आहेत का तेवढं, किंवा कुठली इमर्जन्सी आली तर लोक इझिली काम करू शकत नाहीत. त्यावेळेला इमर्जन्सी हँडल करायला तेवढं फंडिंग
माझ्याकडे एक स्टाफ आहे की जो मागच्या 9 वर्षापासून माझ्याकडे काम करतो. अमेझिंग. त्यांना फ्लॅट घ्यायचा आहे. तिने मला विचारलं, दादा तुम्ही मला पैसे देताल का थोडेसे? हां देईन की. का तर ते जेन्युइनली माझ्यासाठी काम करतात. ते तिला फ्लॅट घ्यायचे, तिला दिले तर ती माझ्याकडे कुठेतरी ती देणारच आहे. ती काय देणार नाही असं नाही. पण ही जी गोष्ट तो आहे एक हेल्पिंग हँड, तो जो हेल्पिंग हँड आहे ना, जुन्या लोकांमध्ये 40-40 वर्ष लोक काम करतात. आज पण काही ठिकाणी आहेत की लोक 25-25, 30-30 वर्ष काम करतात. ते बॉन्डिंग आहे, ते रिलेशन आहे. आज आम्ही त्यांच्या भरोशावर आमची दुकानदारी सोडून जर आम्ही कुठे गेलो तर आम्ही त्यांच्या भरोशावर सोडून जातो. आम्ही घरच्यांपेक्षा त्यांच्यावर माहिती असतं की ह्यांना माहिती की कुठे काय द्यायचं आहे. अगदी बरोबर. दॅट इज द प्लस पॉईंट. म्हणजे हा एक चॅलेंजिंग आहे आणि हा पूर्ण आमचा व्यवसाय जो आहे हा पूर्ण भरोशावर चालतो. मी जर तुम्हाला सांगितलं हे प्युअर सिल्क आहे तर तुमच्याकडे मेजरिंगमेंट करायला काही नाही आहे. सिल्क मार्क येतं, हँडलूमला सिल्क मार्क ही कन्सेप्ट आहे ती येते. पण त्यात नाही मी सांगितलं तर हे प्युअर सिल्क आहे आणि हे पॉवरलूम आहे, त्याला सिल्क मार्क नाही येत ना. जे मशीनवर बनले त्याला सिल्क मार्क येत नाही. हा तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे आणि तो विश्वासघात नाही झाला पाहिजे हे श्यामा सिल्क करतं. अमेझिंग. ते आहे. सर साड्यांमध्ये जर बोलायला गेलं तर असं खूप जास्त पॅटर्न आहेत, जसे की ते बनारसी पटोला वगैरे जे तुम्ही म्हटलात. तर आपल्या इथे श्यामा सिल्कमध्ये असं व्हरायटी खूप आहेत. अशी नक्की कोणती साडी आहे? आपण ऑलमोस्ट सगळ्या कन्सेप्ट कवर करतो. म्हणजे 500 रुपयाची साडी देण्या घेण्यासाठी वापरली जाते म्हणून ती पण आपल्याकडे व्हरायटीज असतात. का तर कोणाला किती साड्या लागतील हे नसतं, त्यामुळे त्याच्यात व्हरायटी असतात. इझिली मुव्हिंग साडी असते बाबा 1000 ते 3000, ही कस्टमर इझिली अफोर्ड करतं, पटकरशी घेतं, फास्टमध्ये घेतं, कवरअप करतं. त्याच्यामुळे त्याच्यात व्हरायटी येते, कंटिन्युअस रिपिटेशन येतं. 9 वर्षात आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की 9 वर्षात माझ्याकडे एक सुद्धा साडी रिपीट नाही झाली. वाव. पैठणी ही कन्सेप्ट अशी आहे की ती रिपीट होते, ती ट्रेडिशनल, पण ती साडी नाहीच आहे. जसं मी मगाशी म्हटलंय, पैठणी ही साडी नाहीच आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, ही माझ्याकडे 9 वर्षात ही साडी रिपीट झाली कधीच नाही. एवढा मोठा समुद्र आहे, रोज तोच तांब्या घ्यायचा आणि त्याने आंघोळ करायची कोणी सांगितलं? ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे, वेगळं आहे काहीतरी, त्याच्यातनं आपण कव्हरअप करत राहायचं, देत राहायचं. त्याच्यामुळे कस्टमरला इझी साडी कॉमन होत नाही. कुठे ना कुठे काही ना काही वेगळं दिसत राहतं, त्यांची साडी वेगळी वाटते. त्यामुळे लोकांना वाटतं की नाही बाबा माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे का, तर मी तुमची सारखी दुसऱ्यांच्या अंगावर नाही दिसली म्हणजे जिंकलं. थोडक्यात तेच आहे. राईट. ते तर आहेच. कारण आता कधी कधी म्हणजे हा प्रश्न मी विचारणारच होते की महिला मंडळ जेव्हा येतं तेव्हा साहजिकपणे सगळ्या टाईप्स, असं नाही की फक्त पैठणी बघून जातं किंवा फक्तच बनारसी बघून जातं. तर त्या टायमिंगला तुम्हाला कसं कळतं की नक्की ही साडी कोणती घेऊन जाणार आहे? मी पैठणी बघेल, मी बनारस बघेल, मी पटोला बघेल, घेताना मी काहीतरी वेगळीच घेऊन जाईल, मे बी डिझायनर घेऊन जाईल, काही तो तर पार्टच वेगळा. त्या टाइम मध्ये तुम्ही कस्टमर, ऍक्च्युली हा खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की कस्टमर येतं, हा मला साडी दाखवा, बरं ठीक आहे, कशी पाहिजे, नाही तुमच्या आवडीची दाखवा, बरं ठीक आहे हरकत नाही दाखवतो. मग दाखवायला गेले की कस्टमर असं बसतं, छान आहे. ज्या वेळेला कस्टमर पहिल्या 5 साड्यांना म्हणतं का नाही छान आहे छान आहे, त्यावेळेला त्या कस्टमरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं. म्हणजे त्याला ही एकही साडी आवडलेली नाही हे फिक्स आहे. ओके. कारण ही रॅन्डम गोष्ट आहे की कस्टमर पहिल्या 5-7 साड्यांमध्ये म्हणतं, ज्याला पटकरशे घ्यायचं असतं ना फास्टमध्ये, तो कस्टमर सांगतो नाही मला असं नको आहे, मला असं हवं आहे. त्यावेळेला मी कस्टमरला सांगतो ताई डॉक्टर, वकील आणि साडीवाला ह्याच्याशी डायरेक्ट बोलायचं. डॉक्टरांना सांगायचं मला कुठं दुखतंय म्हणजे तो औषध देणार, वकिलाला सांगायचं मी काय गुन्हा केला म्हणजे तो तशी केस लढणार, आणि साडीवाल्याला सांगायचं की मला असं नको आहे असं हवं आहे. इझिली लिंक लागते. मग आम्ही त्यातनं ते बाहेर काढतो की हां ह्यांना लहान काठाची साडी हवी. मग माझ्या 2000 स्टॉकमधनं मला लहान काठाचे किती आहेत? 500. मग त्या 500मधनं त्यांना बारीक बुट्टा हवा आहे, त्या 300. मग त्या 300मधनं त्यांना ग्रीन कलर नको आहे म्हणजे त्या 100 आहेत. मग त्या 100मधनं दाखवायला इझी पडतं. मग कस्टमर ओपन अप होतं, हां मला असं नाही असं हवं आहे, मला हा बुट्टा नाही आवडला, मग मला ही डिझाईन नाही आवडली. मग या गोष्टी बाहेर यायला चालू होतात आणि मग ते इझिली फाइंड आउट होतं की कस्टमरला काय पाहिजे. कारण जेव्हा आपण लग्न कार्य बघतो, सण बघतो, तर त्यावेळेस असं ठरलं आहेत साड्या की चला ट्रेडिशनलमध्ये जे साड्या बसतात, काठपदर असतील किंवा काय, ते सगळ्या होतात. पण आता ऑफिस वेअरमध्ये पण भरपूर महिला साड्या घालतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की कोणता ट्रेंड सांगता की ह्या ट्रेंडमधल्या साड्या ऑफिस वेअरमध्ये? आता ऑफिस वेअरला तसं बघायला गेलं ना, आता प्रिंटेड चंदेरी ट्रेंडमध्ये आहे. माहेश्वरी सर्वात जास्ती ट्रेंडमध्ये आहे आत्ता, की जे ऑफिस वेअर यूज होतात. कॉटन पैठणी आल्या आहेत सेमीमध्ये,
प्युअरमध्ये पण आहेत, पण सेमीमध्ये फास्ट अफोर्डेबल आहेत, 2400-2500पर्यंत मिळतात. त्यामुळे त्या कम्फर्टेबली आल्या आहेत. भागलपुरी सिल्क येतं, टसर सिल्क येतं, सुपरनेट कन्सेप्ट येतात, कोटा वगैरे, त्या म्हणजे हे इझिली सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे, ह्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडे आहेत. आम्हाला असं बघून नाही चालत की बाबा आमच्याकडे हे आहे आणि हे नाही. आम्हाला सगळं ठेवणं आहे. म्हणजे 500 साडी पण ठेवणं आहे. कधी बस्त्याला आले तर 500 घेतील आणि कधी लग्नाला आले तर 25,000ची पण घेतील. सो आम्हाला सगळं कव्हरअप करणं आहे. त्यातनं आम्ही सगळा प्रयत्न असतो की बाबा कसं करायचं, काय करायचं, ते आम्ही प्रयत्न असतो की कस्टमरला आमच्याकडनं देणं हे आमचं खूप महत्त्वाचं आहे. राईट. आणि ते पण तुम्हाला कस्टमरचा कम्प्लीट माइंडसेट समजून द्यावं लागतं द्यावा लागतं. आणि आम्हाला कस्टमरला ते कव्हरअप पण करावं लागतं की बाबा हां हे घ्या, हे घेऊ नका शक्यतो होत नाही. कारण आम्ही कस्टमरला 2,000 साड्या दाखवणं शक्य नाही, पण त्यांच्या आवडीच्या त्यांना 25 साड्या दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातनं कस्टमर जर सॅटिस्फाईड झालं तर आम्ही जिंकलो परत. एक असं पण आहे की आता ना प्लेन साड्यांचा खूप ट्रेंड आला आहे. हेवी ब्लाऊज अँड प्लेन साड्या. तुम्ही जसं म्हटलात की मॅम पण डिझायनर आहेत, शेवटी फॅशन डिझायनर आहे, तो एक प्लस पॉईंट होऊन जातो की नक्की काय कशावर काय कॉम्बिनेशन जाईल. कारण पूर्वीच्या साड्या अशा ठरलेल्या असतात, पिवळ्या साड्यांना हिरवे काठ, लाल काठ, मरून काठ, हे असं. आता तो ट्रेंड बदलला आहे की बाबा पेस्टल कलरचे बॉर्डर्स येतात, लाल स्काय ब्ल्यू बॉर्डर येईल. पहिले ते ॲपेलिंग होत नव्हतं. आता लोकांना इझिली फोटोज अवेलेबल होतात, त्याच्यामुळे ते इझिली कळून जातं की हे कसं दिसेल. पहिले जे लोक जोडी घ्यायचे साड्यामध्ये, आपण पहिले फक्त दिवाळीला खरेदी करायचो आणि त्याच्यात पण असं होतं की जोडी घ्यायचे. म्हणजे समजा इरकल घेतली तर घरचे 2 इरकल घ्यायचे, हा जोडी द्या म्हणायचे. मग ते जोडी द्यायचे आणि आज एक उद्या एक, आज एक उद्या एक, त्यात सुखी होते. आता लोकांना आज घातलेली उद्या नको आहे. त्यामुळे लोक स्वतः फाइंड आउट करतात, ते आमच्यापर्यंत रिक्वायरमेंट घेऊन येतात, त्या आम्ही फुलफिल करायचा प्रयत्न करतो. सो असं खूप मॅडमचे डिझायनर आहेत तर त्यांच्यानुसार पण आम्ही ट्रेंडनुसार त्या बऱ्याच ऑप्शन्स बनवत असतात की बाबा हे करा, आपण हे बनवूयात, आपण हे करूयात. आता काय होतं की छोट्या सणांना शक्यतो लोक साडी घालून इझिली ऑफिसमध्ये जाऊ शकत नाहीत. जसं की वटपौर्णिमा झाली, सोपं उदाहरण, की त्याला लोक पूजा करून ऑफिस, त्यावेळेला काही सुट्टी नसते, त्याला साडी दिवसभर वावरणं काही शक्य नाही. मग त्यावेळेला काय झालं तर आता आपण काय करतो, जुन्या कस्टमरच्या साड्या असतात त्याच्यापासून आपण रिफर्मिश करतो. म्हणजे काय, त्याच्यापासून ड्रेस बनवतो. आपल्याकडे बुटीक सेक्शनमध्ये हा ऑप्शन आपण इझिली अवेलेबल ठेवला आहे की तुमचं कबड तुम्ही खाली करा, आम्ही रिफिल करायचा प्रयत्न करतो. एकतर साड्या भरू नाही तर ड्रेस भरू. मग कस्टमर साड्या घेऊन येतात, त्याच्यापासून आता आपण ड्रेसेस बनवतो की ते आता पैठणीचा ड्रेस बनवला, त्याला आपण काहीतरी चांगला योग पॅटर्न वगैरे दिला की कस्टमर इझिली घेतं, त्यांना ते वापरणं होतं, 4दा वापरणं होतं. आणि साडी हा खूप मोठा इमोशन आहे की माझ्या वडिलांनी माझ्या आईला बघितल्यावर ही पहिली दिलेली साडी. ते आईचं इमोशन नाही, त्या त्यांच्या मुलीचं पण इमोशन आहे त्याच्यात की ही माझ्या आईची साडी आहे, ही माझ्या आजीची साडी आहे. म्हणजे हे इमोशन्स 40-40 वर्ष चालत आलेत. आज पण मी लिहून देऊ शकतो की इंडियातल्या 100% बायकांकडे त्यांच्या लग्नाची साडी आहे. हो, खरंच आहे. पुरुषांकडे त्यांचा ब्लेझर नसेल, त्यांचा तो बसत नसेल, पण बायकांकडे त्यांची साडी आहे. हे मी लिहून देऊ शकतो. म्हणजे साडी हे इमोशन आहे, हे जपलं जातं. त्याच्यात जपणं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की आम्ही सांगतो कस्टमरला की तुम्ही याच्यावर परफ्यूम नका मारू, की का नका मारू, तर साडीवर डाग येतात, काळे डाग पडतात, त्याच्यात ॲसिड्स असतात, त्याच्यामुळे साडीची जरी काळी पडते. मग परफ्यूम तुम्ही साडीवर नका. मग साडी कशी केअर करायची, काय करायची, आम्ही कस्टमरला सांगतो. त्या पद्धतीने ते फॉलो होतो. एक खूप छान वाटलं, श्यामा सिल्कमध्ये साहजिकपणे पूर्ण जशी साडी पाहिजे तशी साडी पण दिली जाते. साहजिकपणे ते आपण एक काही वर्ष वापरू, बट त्याच्यानंतर ड्रेस पण करायचा असेल तर तो पण कस्टमाइज आणि छान डिझाईन करून ड्रेस पण मिळू शकतो. आमचं प्लॅनिंगच ते आहे की एकदा बाई आत आली की ती बाहेरच गेली, घेऊनच गेली पाहिजे. का तर ते तिचं घेऊन येऊ दे, नाही तर आमचं घेऊन जाऊ दे. काहीतरी तर त्यांनी एक ट्रान्झॅक्शन करून गेल्या पाहिजेत. जे कोणी येतील आतमध्ये त्यांनी एक ट्रान्झॅक्शन आमच्याकडे करून गेलं पाहिजे. नाही, कारण खूप व्हरायटीज असल्यामुळं आणि साहजिकपणे तुम्ही जे आत्तापर्यंत जे सांगितलं की तुम्ही प्रत्येक माइंडसेट ओळखून साडी जेव्हा देता त्यामुळे ती व्यक्ती घेऊन जाणारच आहे 100%. कारण सगळे पॅटर्न, सगळे व्हरायटीज, सगळेच रादर स्टायलिंग जो प्रकार आहे तो तुमच्याकडे असल्यामुळं
तो तर आहेच. आय मीन एव्हरीवन वुड बी सॅटिस्फाईड विथ इट. हां, आणि एक काय होतं की माझं दुकान फर्स्ट फ्लोअरला आहे. इझिली लोक पहिला मजला चढून टाइमपास करायला कोणी येत नाही. विंडो शॉपिंग करणाऱ्या लोकांचं कसं आहे, चालतं चालतं एखाद्या दुकानात घुसले, बघितलं, आवडलं, घेतलं, नाही घेतलं, बाहेर पडले. तुम्ही नारायणपेठेसारख्या ठिकाणी गाडी पार्किंग बघणार, पहिल्या मजल्यावर चढणार आणि टाइमपास करून खाली येणार, हे चान्सेस खूप कमी आहेत. एवढ्या धावपळीच्या आपल्या पुण्याच्या प्रोसेसमध्ये हे चान्सेस खूप कमी आहेत. सो आलेलं कस्टमर आम्ही पॉझिटिव्हली अप्रोच करतो की हे घ्यायलाच आलंय. सो आमचा माइंडसेट चेंज झालेला आहे की आम्हाला ह्यांना द्यायचं आहे आणि त्यांना घ्यायचं आहे म्हणून हे आलेत. मग 40% टाइमपास करणारे तिथंच कट झाले. आणि मग देणं हे आमचं काम आहे. जर तिथं नाही दिलं तर आम्ही फेल आहे. त्यामुळे आम्हाला तेवढं अपडेट, तेवढं कस्टमरचा माइंडसेट यूज करणं, त्याचा वापर करून त्यांना काय पाहिजे ते देणं, या सगळ्या गोष्टी, या गोष्टी आम्ही शक्यतो फॉलो करतो. तर सर, कस्टमर्स तर आता भरपूर आलेले आहेत, तुम्ही तुमचा मोमेंट पण सांगितलं, त्यामुळे आपल्याकडे रेफरन्सिंग खूप आहे. तर आता भरपूर सण येतात, गणपती झाला, नवरात्र झालं, दिवाळी झाले, तर सगळ्यांना असं राहतं की आता काहीतरी नवीन ट्रेंड फॉलो करायचा आहे, काहीतरी नवीन घ्यायचं आहे. तर आपल्याकडे असा काही ट्रेंडिंग येत आहे किंवा काही ऑफर्स रोल आउट होत आहेत, असं काय आहे का? ऑफर्स आपल्याकडे काही ना काही चालू असतात, पण आपली सर्वात मेन ऑफर एक असते की आपण दरवर्षी आपल्या दुकानाचं ओपनिंग 2 ऑक्टोबरला असतं. सो आता हे 9वं वर्ष आहे आपलं. तर दरवर्षी 1 आणि 2 ऑक्टोबरला आपल्याकडे पैठणी महोत्सव असतो. आपण आपल्या सगळ्या कस्टमर्सला किंवा न्यू येणाऱ्या सगळ्या कस्टमरला ते 2 दिवस नो प्रॉफिट नो लॉसला पैठणी देतो. वाव. हा आपला मागच्या जवळजवळ 8 वर्षापासून आपण हे कंटिन्यू करतोय की दरवर्षी आपण कस्टमरला पैठणी महोत्सव ठेवतो. बाकी वर्षभर आपल्या पैठणीवर डिस्काउंट होत नाही. पण 1 आणि 2 ऑक्टोबरला आपण कस्टमरला नो प्रॉफिट नो लॉसला पैठणी देतो की जी कस्टमर खूप हॅपीली घेऊन जातात. आणि आम्ही त्यासाठी पूर्ण वर्षभर तयारी करत असतो की आपण या वर्षी कस्टमरला काय नवीन देऊ शकतो. पैठणी म्हणजे नुसती पैठणीच नाही द्यायची आहे ना, त्यात काहीतरी वेगळं इनोव्हेशन द्यायला पाहिजे, मग काहीतरी बॉर्डर्स वेगळ्या द्यायला पाहिजे, पल्लूमध्ये फरक द्यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही वर्षभर काही ना काही कारागिरांशी खेळत असतो. अरे असं नाही, ऐसा बनाव, ये करो वो करो, असं आम्ही बरंच ट्राय करत असतो. पण आता होप सो यावर्षी 9वं वर्ष आहे, सो आम्ही विचार चालला आहे की थोडा एक्सटेंड करावा, 9 दिवसाचा करावा. नवरात्र असतं, 9 दिवस असतात. अजून त्याचं प्लॅनिंग कंप्लीट नाही आहे, पण 1 आणि 2 ऑक्टोबर हे फिक्स आहे की 1 आणि 2 ऑक्टोबरला पैठणी महोत्सव होणार म्हणजे होणार, त्याच्यात कुठलीच बदल होणार नाही. सो हे आपण कंपल्सरी दरवर्षी करतो. बाकी तर ऑफर्स असतात आपल्याकडे. क्या बात आहे सर. चला, मग 1-2 तारखेला साहजिकपणे भरपूर महिला मंडळी दिसतील, तर आम्हीच येऊ डेफिनेटली. तर भरपूर गोष्टी कळाल्या आज, भरपूर प्रकार कळाल्या साड्यांचे. साहजिकपणे हे पण कळालं की एक माइंडसेट खूप नेसेसरी असतो कळून घेण्यास, तर जाऊन तुम्ही साडी अप्रोप्रिएट व्यक्तीला ती देऊ शकता. तर आज एवढी सगळी माहिती आज सरांनी सांगितलेली आहे. श्यामा सिल्कमध्ये भरपूर प्रकारच्या साड्या आहेत, भरपूर टाईप्स आहेत, आणि ते सगळेच टाईप्स न दाखवता प्रत्येक माइंडसेट ओळखून दाखवतात. ही एक गोष्ट आज खूप छान कळलेली आहे. अजून ह्यात हा जो विषय आहे हा अत्यंत खूप मोठा आहे. खूप डिझायनर्स आहेत, खूप लेहंगेज आहेत, खूप टाईप्स आहेत. तर त्याचबद्दल अजून बारकाईने नक्की कशी डिझाईन असावी, काय एम्ब्रॉयडरी आहे, काय फॅब्रिक असावं, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहोत. या सगळ्यांबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. तर आज सर तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आज आम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिकला आपण आज इंट्रोड्यूस केलेलं आहे. साहजिकपणे एक नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण टाईप्स, फॅब्रिक्स, त्यांचे डिझाईन्स ह्यावर जास्तीत जास्त बोलूयात. सो थँक्यू सो मच सर, आज आम्हाला वेळ दिला आणि एवढी इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला सांगितली. आणि त्याच्यात साहजिकपणे साड्या म्हटल्यावर विषय खूप मोठा आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण लवकरात लवकर भेटूयात. येस, थँक्यू.